सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। महाराष्ट्र कर्मचारी युनियनतर्फे परिवहन विभागातील रोजंदारी व ठोक मानधनावरील कामगारांना कायम करणे, कामगारांची पगारवाढ करणे तसेच कामगारांना आरोग्य सुविधा देणे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले। परिवहन विभागातील कामगारांनी हातावर काळ्या फिती बांधत नवी मुंबई मनपा प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। यावेळी तुर्फे आगारात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। मुस्लिम धर्म विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी MIM पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। संभाजीनगर येथून सुरू झालेल्या या रॅलीचा प्रमुख उद्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधान पत्र देणे आणि दोषींवर त्वरित कारवाईची मागणी करणे आहे। मुस्लिम धर्मविरोधी वक्तव्यावर आधारित 58 गुन्हे दाखल असतानाही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झालेत, तरी आजही ठाणे जिल्ह्यात पिढ्यानपिढ्या वास्तवात असलेल्या आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे मूलभूत हक्कांचे प्रश्न प्रलंबित आहेत। रोजगार, पिण्याचे पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसेच अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वन हक्कांचे तालुक्यातील 374 दावे प्रलंबित असून तसेच गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झालेला असताना त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने भिवंडी पंचायत समिती कार्यालयाबाहेर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत, कारण त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला थेट रावणाची उपमा दिली आहे। तर ते अकोल्यात बाळापूर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते। तर याच मेळाव्यात त्यांनी बाळापुरातून शिंदे गटाचे डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणात राहणार नसल्याचं वक्तव्य देखील केलं आहे। राज्यातील धनगर समाज बऱ्याच वर्षापासून अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे। पंढरपूर ते धनगर समाजाचा आमरण उपोषण सुरू आहे। त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। चोपडा शहरातील तिरंगा चौकात तालुक्यातील धनगर समाजाने रस्ता रोको आंदोलन केलं आहे। रस्ता रोको आंदोलनामध्ये धनगर समाजाचे युवक, नागरिक, वयोवृद्ध, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, अहिल्याबाई होळकर यांचा विजय असो, येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा देखील देण्यात आल्या। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। बदलापूर रेल्वे स्टेशन बाहेर आज महिलांनी मोठ्या उत्साहात पेढे वाटप व फटाके वाजवत जल्लोष साजरा केला। सर्वपक्षीय आणि सर्वसामान्य महिलांनी एकत्र येऊन हा आनंद साजरा केला। हा जल्लोष बदलापूर मधील 2 चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर नंतर करण्यात आला। आम्ही अनेकदा अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। राजकारण कितीही झालं तरी आम्हाला आनंद आहे की आज नराधमाचा अंत झाला। आता भविष्यामध्ये अशा घटनांमध्ये कमी येईल अशी आशा आहे। महिलांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त करत या महिलांनी पोलिसांना धन्यवाद दिलेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा 8 महिन्यात कोसळला। यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे, तर विरोधकांनीही याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला आहे। या पुतळ्याचे बांधकाम करणारा जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार चेतन पाटील या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे। हा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांचे निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे।
काही दिवसांपूर्वी धारावी येथे बेस्ट बसमध्ये शिरून पैशाची बॅग चोरण्यासाठी बस वाहकावर चाकूने हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर आरोपीला धारावी पोलिसांनी 4 तासात अटक केली। शहाबाज खान असे अटक आरोपीचे नाव आहे। याच हल्ल्याच्या निषेधार्थ आज बेस्ट वर्कर्स युनियनच्या वतीने वडाळा आगर येथे निषेध आंदोलन करण्यात आले। मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या डोंबिवलीमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहरातील नागरिकांच्या जीवाचा थरकाप उडवला आहे। शहरातील रुणवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागात दुहेरी मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे। तेथे एका महिलेने तिच्या पोटच्या पोरीची अवघ्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केली। या महिलेने आपल्या 2 वर्षाच्या मुलीच्या तोंडावर उशी दाबून तिचा जीव घेतला। एवढंच नव्हे तर त्यानंतर तिने स्वतःचा देखील गळफास लावून आयुष्य संपवलं। या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून आई व मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। चांदवड मनमाड येथे काल रात्री पावसाचा धुमाकूळ बघावयास मिळाला। या पावसामुळे काढणीस आलेले मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तसेच मका, बाजरी, लावलेला कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिंगवे या ठिकाणी संपूर्ण मका पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। काल झालेल्या पावसामुळे मनमाड, नांदगाव, चांदवड आदी परिसरात कांदा पिकाचीही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तर काल रात्रीपासून पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुद्धा बंद करण्यात आला आहे। या बातमीपत्रासह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।